देवघरात पाळायचे महत्त्वाचे 22 नियम. आपण देवांची केलेली पूजा आणि त्यांची सेवा याचे फळ आपल्याला भेटत नाही, कारण कळत नकळत देवघराबाबत किंवा देवांबाबत काही चुका घडत असतात. आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या ठेवतो आणि व्यवस्थित ठेवतो, तसेच देवघर देखील देवांचे घर आहे. मग त्या बाबतीत देखील आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना. आपल्याला देवघरात कोणकोणते देव असे पाहिजे आणि ते कसे ठेवावेत हे आपल्याला माहीत असले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात देवघराबाबत नियम. देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे. ज्या घरात देवघर नाही त्या घराला घर पण राहत नाही, त्या घराला शोभा येत नाही. बाहेर जाऊन कितीही देवदेव करा, देवपूजा करा, पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर तुमची पूजा भक्ती कशी सार्थकी लागेल. म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे. त्या देवघराला जागा पाहिजे. घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जाही राहते. आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देवघराबाबत काही नियम पाहणार आहोत आणि ते नियम असे आहेत, ते पाळावेत. चला हे देखील आपण पाहणार आहोत. देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्याला लाल रंग किंवा केशरी रंग असावा. 2. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरात धूळ साचता कामा नये. वेळोवेळी स्वच्छ करावे. आपल्याला देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत. आपल्या देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते. जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर त्याचा आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. म्हणून त्रिमूर्ती अशी असू नये. आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे खूप गरजेचं आहे. जर माहीत नसेल तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक तरी फोटो किंवा मूर्ती असणे खूप आवश्यक आहे. भंगलेल्या किंवा तुटलेल्या, मोडलेल्या थोडक्यात अशा मूर्तीच किंवा देवांचे फोटो आपल्या देवघरात किंवा पूजेच्या ठिकाणी ठेवू नयेत. ते घरात देखील ठेवू नयेत. देवाच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोची तोंडे
हे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात, कारण दक्षिण दिशा ही नकारात्मक आणि राक्षसमुखी दिशा समजली जाते. आपण देवाला जी फुले वाहतो, म्हणजे जे निर्माल्य बनते, ते पुन्हा वापरात आणायचे नसते. ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदी प्रवाहित करायचे असते. देवघरातील शाळीग्रामावर अक्षता वाहायच्या नसतात. ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते. देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो, कारण या पृथ्वीवरती 10 दिशा आहेत म्हणून. आपण देवघरात जी समई लावतो वा निरंजन लावतो, त्यात तेल किंवा तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा असे वेगवेगळे दिवे लावावेत. समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. समईमध्ये 3 वाती लावायच्या नसतात. एकतर 3 वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरी चालते. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते. पण त्यांना शरण गेलेलो असतो. आपण त्यांना शरण गेलेलो असतो. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो, ती मोठ्या आवाजात म्हणायची. परंतु जप करताना, देवाचे नामस्मरण करताना हे नेहमी शांततेत केलेले चांगले असते. देवांना आपण जेव्हा गंध लावतो, तेव्हा गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि इतरांना म्हणजेच आपल्या पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावावा. स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा. नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत. तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत. मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्या मूर्तीवर जर देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो, सापडलेले देव, तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव हे आपल्या देवघरात ठेवू नयेत. आपल्या देवपूजेत घेऊ नयेत, कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो, ती आपल्याला लागू पडत नाही. ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांनाच लागू पडते. व्हिडिओ आवडली असल्यास नक्की लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.